श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय। जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे। जो या भिवरेच्या तिवी, कट धरुनिया करी, पाऊले समची साजिवी, अंतरी धरुनी राहेन। जो या सुरांचा काळ, भक्तजन प्रतिपाळ, खेळे हा लाघवे सकळ, तयाच्या भाळ पायावरी। जो या गोपाळांच्या मेळी, खेळ खेळे वनमाळी, रसा तळा नीला बळी, राहे पाताळी स्वामी माझा। जो हा लावण्य पुतळा, जयाचे अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा दंडवत। जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी। जो हा तेज पुंज राशी, सर्व भावे त्यासी तुका शरण। जो या भिवरेच्या तिवी, कट धरुनिया करी, पाऊले समची साजेवी, अंतरी धरुनी राहेन। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा या अभंगातून कृतज्ञता व्यक्त करतात। आपल्यावरती ज्या पांडुरंगाने उपकार केलेले आहेत, त्या उपकाराचं स्मरण करणारा हा अभंग आहे। पांडुरंगाचे, देवाचे सर्वावरच उपकार आहेत, खूप खूप उपकार आहेत। आपणही काही लोकांचे उपकार मानत असतो, मानतो उपकार, नाही असं नाही। थोडं कुणी काही उपकार केला तरी आपण ते उपकार मानत असतो, पण ज्या उपकारातून आपण उत्तीर्णच होऊ शकत नाही, एवढे उपकार ज्या देवाचे आपल्यावरती आहेत, त्या उपकाराला मात्र आपण विसरून जातो, त्याचं स्मरण ठेवीत नाही। पण तुकोबाराय मात्र त्या उपकाराचं स्मरण करतात। आणि तुकोबाराय म्हणतात, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन। जेने हा जीवदान दिला, तयाचे चिंतन करीन। ज्या पांडुरंगाने, ज्या देवाने मला हा जीवदान दिलेला आहे, त्या देवाचं मी आता अखंड काय करीन, चिंतन अशा प्रकारचं करीत राहीन। कोण आहे तो? जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे। तो जगज्जीवन आहे, सगळ्या जगाचं तो जीवन आहे, जगाला आधार आहे, जगाचा प्राणाधार आहे तो। असा जगाचा प्राणाधार असलेला परमात्मा, पांडुरंग परमात्मा, त्याचं मी अखंड चिंतन करीन। आणि गायीन गुण तयाचे, तयाचे गुण गायीन, त्याचीच मी काय करीन, गुण अशा प्रकारचे गात राहीन। का? कारण त्याचे माझ्यावर खूप काय आहेत, उपकार अशा प्रकारचे आहेत। इथपर्यंत म्हणजे या चरणाचं चिंतन आपण कालच्या चिंतनामध्ये केलेलं आहे, कालच्या प्रवचनामध्ये ते झालेलं आहे। पुढच्या चरणाचा आपल्याला विचार करायचा आहे। पांडुरंगाने, देवाने खूप मोठे मोठे उपकार केलेले आहेत, म्हणून त्याचं चिंतन करणार आहे, त्याचेच मी गुण गाणार आहे, त्याचे अखंड गुण गाणार आहे। त्याच्या गुण गाण्याकरता, त्याचं चिंतन करण्याकरता मी सर्व विषय सुखाचा त्याग करीन आणि मोक्ष सुखाचाही त्याग करीन।
आणि मग असं जे तुकोबाबाई बोलले, अशी जी तुकोबाबाईंनी प्रतिज्ञा केली की ज्या देवाचं गुण गाण्याकरता तुकोबाबाई मोक्ष सुखाचाही त्याग करू लागलेले, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. संपदा म्हणजे लौकिक सुख, व्यवहारिक अशा प्रकारचं इथलं सुख, आणि मोक्ष सुख म्हणजे भुक्तीचा आणि मुक्तीचाही तुकोबाबाई त्याग करायला तयार आहेत. कशासाठी? देवाचे गुण गाण्यासाठी. म्हटले मला तुम्ही जर मोक्षाचा त्याग केला तर तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. जन्माला आलं की गर्भवासामध्ये यावं लागतं. गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल, जन्माचं दुःख भोगावं लागेल. तुकोबाबाई म्हणतात आम्ही तयार आहे त्याला सुद्धा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवाने आम्हाला खुशाल खुशाल सुखानं आम्हाला गर्भवासाला घालावं. आम्ही नाही घाबरत त्याला, पण आम्ही काय करणार? देवाचे गुण गाणार. एक वेळेला नाही, अनेक जन्म घेऊ आम्ही देवाचे गुण गाण्याकरता. अनेक जन्मामध्ये अनेक जन्म घेऊ आणि अनेक जन्म घेऊन काय करू? देवाचे गुण गाऊ. ज्या देवाचे तुम्ही गुण गाणार आहात, ज्या देवाचे गुण गाण्याकरता तुम्ही जन्म घ्यायला तयार आहात, जन्माचं, मृत्यूचं, गर्भवासाचं हे सगळं दुःख भोगण्याकरता आपण तयार आहात, तो देव नेमका आहे तरी कोणता? कुठं राहतो तो देव? कोणत्या ठिकाणी असतो तो देव? कसा आहे तो देव? मग या गोष्टीचा विचार तुकोबाबाईंनी पुढच्या चरणामध्ये केलेला. तो देव कुठे आहे? तुकोबाबाई ते सांगतात, जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी, पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहे. जो या भिवरेच्या तिरी. कोणाचं चिंतन करणार महाराज तुम्ही? कोणता देव आहे तुमचा? कोणत्या देवाला तुम्ही चिंतन करून त्याला अंतःकरणामध्ये साठवणार? तुकोबाबाई सांगतात, जो भिवरेच्या तिरी आहे. जो भिवरेच्या तिरी आहे. भिवरा, भिवरा म्हणजे भीमा. भीमा नदी. भीमा नदीच्या तीरावर जो आहे. कुठे ही भीमा नदी? कुठं शोधायची आम्ही ही भीमा नदी? भीमा नदी वेगळी, चंद्रभागा वेगळी. चंद्रभागा नदी नाही, चंद्रभागा सरोवर आहे. भीमा नदी आहे. करू आपण विचार त्याचाही. ही भीमा नदी नेमकी आहे कुठं? या जगामध्ये खूप तीर्थ आहेत. 3.5 कोटी तीर्थाचा विचार या भूतला म्हणजे या विश्वामध्ये आहे. किती? 3.5 कोटी तीर्थ. कारण जगामध्ये 3.5 कोटी प्रकारचे पाप आहेत आणि त्या सर्व पापांना मनुष्याच्या शरीरावर निवासाकरता देवाने व्यवस्था केलेली. जर एखादा असेल आणि त्यांनी एवढी पापं केली तर त्या पापाने राहायचं कुठं? आपल्या ठिकाणी ते पाप राहू शकतात जर केले तर. त्यांना आश्रय आपण देऊ शकतो. बघा द्यायचं आहे का नाही? उदाहरण अंतःकरणानं द्यायचं असेल तर आहेत 3.5 कोटी पाप. कुठं राहतात ते? आपल्या शरीरावरच राहतात. अहो नेमकं कुठं राहतात ते? आपल्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. हे
हे जे केस आहेत ना छोटे लहान लहान असे केस असतात, रोम असतात आपल्या अंगाला. रोम म्हणजे केस. अंगावरच्या केसाला रोम म्हणतात. तर त्या प्रत्येक रोमाच्या बुडाला मुळाला छिद्र आहे असं. तर ते तिथं हे पाप राहतात. आपल्या अंगाला 3.5 कोटी छिद्र आहेत. लहान लहान लहान. मुख्य 9 मोठे मोठे 9 आहेत दरवाजे. पण छोटे 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 असे किती आहेत? 3.5 कोटी. आणि मग एवढ्या 3.5 कोटी पापाच्या क्षालनाकरता म्हणून भगवंतानी जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ निर्माण केलेले आहेत. विशिष्ट पापाच्या क्षालनाकरता विशिष्ट तीर्थामध्ये जाऊन स्नान करावं लागतं, म्हणजे ते पाप जातं. पण मग 3.5 कोटी तीर्थ आता हे कुठं करणार? सगळे हे तीर्थ असे इकडे तिकडे येत असतात. सगळीकडे असे भूतलावर असे विस्तारलेले आहेत. एका ठिकाणी सगळे नाही. तर त्याच्यामध्ये एक भीमा नदी आहे. भीमा नदी, ही भीमा नदी. आणि या भीमा नदीच्या तीरावर जो उभा आहे त्याचं मी चिंतन करणार आहे. त्यांनी मला जीवदान दिलेलं आहे. भीमा नदी हा भिवरा कुठेही ही तशी मृत्यू लोकातच आहे. त्रैलोक्याचा विचार केलेला आहे ना. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. काही स्वर्गात तीर्थ आहेत, काही मृत्यू लोकात आहेत, काही पाताळात आहेत. भिवरा जी आहे ती कुठं आहे? मृत्यू लोकातच आहे. आणि त्या भिवरा नदीच्या तीरावर असलेलं जे गाव आहे त्या गावामध्ये तो राहतोय. काय नाव आहे त्या गावाचं? पंढरपूर म्हणतात त्याला. पंढरपूर. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं जे पंढरपूर अतिशय सुंदर अशी ही जी नगरी आहे, त्या नगरीमध्ये जो निवास करतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये एक गाव आहे पंढरपूर. आपण मृत्यूलोकामध्ये नेमकं कुठं? जम्बू या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव. जम्बू या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. पण जम्बू द्वीपामध्ये तर अनेक पंढरपूर आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आहे, औरंगाबाद जिल्ह्यात पंढरपूर आहे, अजून इकडे कुठे छोटी पंढरी आहे, मोठी पंढरी, असं सगळं आहे. कुठेही किती ठिकाणी पंढरी आहे. नेमकं कोणत्या पंढरपूरला हा उभा आहे? तो जो या भिवरेच्या तीरी, जो भिवरा नदीच्या तीरावर जे पंढरपूर आहे. विठ्ठल भीमा तीरवासी. किंवा ते खेळ्याचा अभंग काय? भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी 4 भुजा त्यासी, बायला 16,000 रे. भीमा तीरवासी. तर भीमा नदीच्या तीरावर असलेलं हे एक पंढरपूर अशा प्रकारचं एक गाव. आणि त्या गावामध्ये जो काय करतो, राहतो, तिथं वास करतो, तो तिथं आहे पंढरीला. जो या भिवरेच्या तीरी, जो या भिवरा नदीच्या तीरावर आहे. भिवरा नदी, हा, ह्या भिवरा नदीचं खूप मोठं महात्म्य आहे. खूप पवित्र नदी.
हिची उत्पत्ती भगवान शंकराच्या घामापासून झालेली आहे, स्वेदापासून, भगवान शंकराच्या घामापासून झालेली आहे. पुराणामध्ये कथा येते, ज्या वेळेला देव असुराचा संग्राम झाला, युद्ध झालं, त्यावेळेला देवांचे सेनापती स्कंद भगवान म्हणजे कार्तिकेय, त्यांनी तारकासुराचा वध केला. तारकासुराचा वध झाल्यानंतर त्या तारकासुराचे 3 पुत्र, तारकाक्ष, कमलाक्ष आणि बिंदुमाली, आणि खूप तपश्चर्या केली. तपश्चर्या करून तिघांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ब्रह्मदेवाकडून वरदान स्वरूपामध्ये अमर होण्याची मागणी केली. ब्रह्मदेवाने सांगितलं अमर करता येत नाही, दुसरं काहीतरी वरदान मागा. मग त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकरता असे पुरं निर्माण करा की एक सोन्याचं असावं, एक चांदीचं असावं आणि एक लोखंडाचं असावं. ते अभेद्य असावे, अभेद्य. आणि या हे जे पुरा आहेत ते ज्या वेळेला नष्ट होतील तेव्हा आम्हाला मरण येईल. आणि जो कोणी ज्या वेळेला हे 3 पुरं एका रेषेमध्ये येतील, हे 3 पुरं असे आकाशामध्ये फिरत होते, एका जागेवर नव्हते. त्यांनी असं वरदान मागून घेतलं होतं की फिरत राहतील. आणि अभिजित नक्षत्राच्या वेळेला काही क्षण हे एका रेषेमध्ये येतील, आणि त्यावेळेला जो कोणी या 3 पुराचा वध 3 पुरं नष्ट करू शकेल त्यावेळेला आमचा काय होईल, मग वध होईल, असं आम्हाला वरदान द्या. ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं. आणि अशी अभेद्य अशा प्रकारची 3 पुरं ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने निर्माण करून घेतली. ती अवकाशामध्ये जसे हे सूर्य, चंद्र वगैरे, पृथ्वी हे सगळे ग्रह जसे फिरतात तसे हे 3 पुरं फिरत होते, अभेद्य होते. आणि मग त्यांनी सगळं त्रैलोक्य सगळं त्राही 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 करून सोडलं. सगळे देव, सगळे ऋषी भगवान शंकराला शरण गेले. आणि मग सगळ्या देवांच्या देवादिकांच्या प्रार्थनेवरून भगवान शंकर स्वतः युद्ध करता आले. त्या त्रिपुराबरोबर, त्या त्रिपुरामध्ये राहणारे जे 3 राक्षस आहेत, एक सुवर्णपुरी, एक रजतपुरी आणि एक लोहपुरी, असे 3 पुऱ्या होत्या. त्या 3 नगरं होती. ती खूप दिवस युद्ध केलं पण 3 पुरं काही नष्ट होईना. अभिजित नक्षत्राच्या वेळेला दिव्य रथ घेऊन भगवान ज्या वेळेला त्या रथावर आरूढ झाले आणि भगवान शंकरांनी त्या 3 पुराला नष्ट केलं. आणि 3 पुरं नष्ट झाल्याच्या नंतर त्या तारकाक्ष, कमलाक्ष आणि बिंदुमाली तिथेही काय होऊन गेले, नष्ट अशा प्रकारचे होऊन गेले. खूप भयंकर युद्ध झालेलं होतं. आणि त्या युद्धामध्ये भगवान शंकर खूप घामाघूम झालेले होते. आणि थोडंसं शांत होण्याकरता म्हणून भगवान सह्याद्रीच्या ज्या पर्वताच्या रांगा आहेत ते एका पर्वताच्या एका याच्यावर असे बसले, थांबले विश्रांतीसाठी. आणि मग तिथून भगवंताच्या शरीरातून जो घाम निघाला त्याची जी नदी वाहायला लागली, ती नदी म्हणजे कोणती आहे, ती भीमा नदी. भीमरूप असलेले भगवान शंकर त्यांच्या श्वेतापासून जी प्रगट झाली, त्यांच्या श्वेतापासून जी निर्माण झाली, त्यांच्या श्वेत स्वरूप असलेली ही जी नदी आहे
तीच नदी म्हणजे कोणती आहे? ही भीमा नदी आहे. भीमा नदी भीमाशंकर पासून जी उगम पावते. आणि मग स्वतःच्या घामापासून ती निर्माण झालेली असल्यामुळं, शरीरापासून निर्माण झालेली असल्यामुळं भीमा नदीला भगवान शंकरांनी कन्या स्वरूप मानलेलं आहे. ही आपली कन्या आहे, तिचा अभिमान घेतलेला आहे. प्रत्येक तीर्थाचा अभिमान घेणारी एक अधिष्ठात्री देवता असते. एक अधिष्ठात्री देवता असते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 नद्या आहेत मोठ्या. एक गोदावरी आहे, कृष्णा आहे आणि ही भीमा आहे. गोदावरीचा अभिमान स्वतः ब्रह्मदेव घेतात. गोदावरी नदी जी आहे तिची अधिष्ठात्री देवता कोण आहे? ब्रह्मदेव आहेत. कृष्णा नदीची अधिष्ठात्री देवता भगवान विष्णू आहेत. आणि भीमा नदीची अधिष्ठात्री देवता कोण आहे? भगवान शंकर आहेत. पण त्यामध्ये भीमा नदी ही अशी आहे की या भीमा नदीचा तिन्ही देव अभिमान घेतात. तिन्ही देव अभिमान घेणारी अशी ही भीमा नदी आहे. भीमाशंकर पासून प्रगट झालेली ही भीमा नदी, ती वाहत असताना 3 ठिकाणी तिन्ही देव अशा प्रकारचे अभिमान घेतात. प्रगट झाल्यापासून ती नरसिंहपुरापर्यंत जाईपर्यंत या नदीचा अभिमान ब्रह्मदेव घेतात. नरसिंहापासून ते कृष्णेला मिळेपर्यंतचा जो मधला भाग आहे नदीचा प्रवाहातला, तर त्यावेळेला तिचा अभिमान भगवान विष्णू घेतात. कारण ते अनेक अशा प्रकारच्या वैष्णवाचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून ती नदी जाते, तिथं भगवान विष्णू अभिमान घेतात. आणि कृष्णेशी संगम पावले की तिथून पुढचा अभिमान समुद्राला भेटीपर्यंतचा कोण अभिमान घेतात? मग भगवान शंकर अभिमान घेतात. अशी तिन्ही देव ज्या तीर्थाचा, ज्या नदीचा अभिमान घेतात, अशी जी भिवरा नदी आहे, अशा या भिवरा नदीच्या तीरावर जो आहे, जो या भिवरीच्या तीरी. काय महात्म्य या भिवरा नदीचं? काय आहे? ही भिवरा नदी भीमाशंकर पासून प्रगट झाली आणि पुढे समुद्रालाच मिळाली. सगळ्या नद्या समुद्रालाच मिळत असतात. पण मध्ये जे अनेक अशा प्रकारच्या क्षेत्रातून ही नदी जाते, ती मध्ये एक क्षेत्र लागतं. ते कोणतं? हे पंढरपूर. आणि पंढरपूर या क्षेत्रामधून ज्या वेळेला भीमा नदी जाते, ती चंद्रभागा सरोवरातून जाते. तिथं चंद्रभागा हे सरोवर आहे. चंद्रभागा सरोवर, पद्मतीर्थी विठ्ठलवीर, क्रीडास्थळ वेणुनाद. तर हे चंद्रभागा सरोवर आहे. आलेली भीमा नदी चंद्रभागा सरोवरातून पुढे गेली म्हणून पंढरपूरमध्ये तिला भीमा म्हणत नाहीत. काय म्हणतात? चंद्रभागा म्हणतात. पंढरी क्षेत्र सोडलं वर जा तुम्ही, सगळीकडे भीमा म्हणतात. पंढरपूर क्षेत्र सोडलं तिथून खाली जा, तिकडेही काय म्हणतात? भीमाच म्हणतात. फक्त पंढरपूर क्षेत्रामध्येच तिला काय म्हणतात? चंद्रभागा म्हणतात. मग अशी ती चंद्रभागा किंवा भीमा, तिथं एक रूप आहे त्या भीमा आणि चंद्रभागा. त्या ठिकाणी चंद्राचे दोष नष्ट झाले म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. त्या तीर्थामध्ये, भिवरा या नदीच्या तीर्थामध्ये, चंद्रभागा या तीर्थामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नुसतं डोळ्याने जरी ते तीर्थ पाहिलं तरी मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. सगळे तीर्थाचं स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होते. 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होते. जसं ज्ञानोबाबांनी म्हटलेलं आहे का
जिये तीर्थे त्रिभुवनी तिये घडती समुद्राव गाहनी. जेवढी तीर्थ या त्रिभुवनामध्ये आहेत, 3.5 कोटी तीर्थ आहेत, पण ही सगळी तीर्थ समुद्राचं स्नान केल्यानंतर प्राप्त होतात म्हणजे ती फलश्रुती प्राप्त होते. कारण सगळी तीर्थ कुठे गेलेली असतात? समुद्रातच गेलेली असतात शेवटी. समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होत असते. पण तरी तिथं समुद्रामध्ये स्नानच करावं लागतं. समुद्रामध्ये स्नान करण्याची भीती असते फार. पण या चंद्रभागा सरोवराचा म्हणा किंवा या भीमा नदीचा महिमा हा आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये. स्नान करण्याचीही आवश्यकता नाही, नुसतं डोळ्याने जरी तीर्थ पाहिलं तरी सगळी तीर्थ केल्याचं फल प्राप्त होतं. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया. चंद्रभागा स्नान केलिया नाही, चंद्रभागा डोळा देखिलिया. डोळ्याने जरी चंद्रभागा पाहिली तरी सगळी तीर्थ प्राप्त होतात. सगळी तीर्थ म्हणजे तीर्थाची स्नान केल्याची फलश्रुती. असं असणार हे तीर्थ आहे. पंढरी या क्षेत्राचा महिमा तसा आहे. आणि सोम्या गोम्या नाही सांगत, तुकोबाराय सांगतात, नामदेवराय सांगतात, भगवान शंकर सांगतात. भगवान शंकर ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, कविती आंघोळी वंदिती चरण. सकळ तीर्थे मध्यान्ह काळी. सगळी तीर्थ तिथं कशी काय प्राप्त? तिथं स्नान, चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सगळ्या तीर्थाची फलश्रुती कशी काय प्राप्त होते? कारण चंद्रभागेमध्ये सगळ्या तीर्थांचा समावेश आहे. सगळे तीर्थ तिथे येतात असं भगवान शंकर सांगतात. पुराणामध्ये कथा आहे. काय कथा आहे पुराणामध्ये? पुराणामध्ये कथा अशी आहे की एक वेळेला 88 सहस्र ऋषी त्यांनी कथा सांगण्याकरता म्हणून कार्तिकेयाला विनंती केली, स्कंदाला विनंती केली. त्यांनी कथा सांगितली. जे काही प्रश्न असतील ऋषी मुनींचे ते सगळे प्रश्न आल्याच्या नंतर त्या प्रश्नाचे उत्तर देणं, ती कथा सांगणं वगैरे वगैरे खूप झालं. सगळे पुराण सांगितलं, स्कंद पुराण. शेवटी प्रश्न विचारला की म्हणे, महाराज आम्हाला असं एक तीर्थ सांगा की ज्या एका तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर सगळी तीर्थ घडतील. आम्हाला असा एक संत सांगा की एका संतांचं दर्शन केल्यानंतर जगातल्या सगळ्या संतांचं दर्शन घडेल. आम्हाला असं एक क्षेत्र सांगा की एक क्षेत्राला गेल्यानंतर जगातली सगळी यात्रा केल्याचं फल प्राप्त होईल. आम्हाला असा एक देव सांगा की ज्या एका देवाचं दर्शन झाल्यानंतर जगातल्या सगळ्या देवांच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होईल. स्कंदांना काही समजेना काय सांगावं, कुठलं काय, असं कोणतं ठिकाण आहे, कोणतं स्थान आहे, काही समजेना. ठीक आहे म्हणे, चला म्हणे आपण या प्रश्नाचं प्रश्न घेऊन आपण कोणाकडे जाऊ? भगवान शंकराकडे जाऊ. ही सगळी मंडळी 88 सहस्र ऋषी स्कंदासह कुठं आले? भगवान शंकराजवळ आले. ते येणार त्याच्या काही क्षण अगोदर जगज्जननी पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न केला होता की प्रभू, हाच प्रश्न जो स्कंदाने जो ऋषीमुनीने स्कंदाच्या समोर प्रश्न मांडला तोच प्रश्न पार्वती मातेने कोणाला विचारला? शंकरांना विचारला. तेवढ्यात ती सगळी मंडळी आली, सगळ्यांचं स्वागत केलं. भगवंतांनी विचारलं का आले? सर्व मिळून आले. 88 सहस्र ऋषीसह स्कंद आले. का हो तुमचं पुराण कथा चालू होती, झाली का, संपली का? संपली म्हणे. पण एक शंका आहे आणि त्या शंकेचं समाधान तुम्हाला विचारण्याकरता आलोय. काय आहे? तो सगळा प्रश्न सांगितला समोर ऋषीमुनींचा. ऋषीमुनींनी माझ्यासमोर प्रश्न केला की जगामध्ये असं तीर्थ कोणतं आहे की ज्या एका तीर्थाच्या स्नानाने सगळ्या तीर्थाचं फल प्राप्त होईल? असा जगामध्ये एक संत कोण आहे की ज्याच्या दर्शनाने जगातल्या जेवढे साधू आहेत, जेवढे संत आहेत, सगळ्या दर्शनाचं फल प्राप्त होईल? असं तीर्थ असं क्षेत्र कोणतं आहे
की एक क्षत्राचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या क्षत्राची फलश्रुती प्राप्त होईल. जगामध्ये असा देव कुठं आहे की ज्या एका देवाचं दर्शन झाल्यानंतर सगळ्या पुन्हा कोणत्या देवाचं दर्शन घेण्याची गरज राहणार नाही आणि सगळं एका ठिकाणी कुठे सांगता येईना म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे बसा. जगाच्या कल्याणाचा प्रश्न आहे, तुमच्या तर कल्याणाचा आहेच. तुम्ही येण्याच्या अगोदरच मला पार्वतीने प्रश्न विचारला. बसा सगळ्याला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो. 88 सहस्र ऋषीच्या समोर भगवान शंकरांनी स्कंदाला आणि पार्वती मातेला उत्तर दिलं. त्या प्रश्नाचं उत्तर ते क्षेत्र म्हणजे कोणतं आहे? पंढरपूर आहे. पंढरपूरला जे तीर्थ आहे असं तीर्थ जगामध्ये दुसरीकडे, जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच नाही. पंढरपूरला जो संत आहे पुंडलिक, त्या एका पुंडलिकाच्या दर्शनाने सगळ्या संतांचं दर्शन केलं असं होतं. अवघी या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. अवघीच पापी गेली दिगंतरा नाही वैकुंठ पंढरी देखील या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची कधी खिल्या. सगळे एका ठिकाणी आहे सगळे असं भगवान शंकर आणि ऋषींना आईशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्ह काळ. कसं काय म्हणजे शक्य? सगळे तीर्थ कसं काय करतात? कारण सगळे तीर्थ मध्यान्हाच्या वेळेला चंद्रभागेमध्ये येतात. सगळे तीर्थ तिथे येऊन स्नान करतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन निघून जातात. हा या चंद्रभागा तीर्थाचा महिमा आहे. भिवरा नदी, चंद्रभागा सरोवर हे ज्या पंढरी क्षेत्रामध्ये आहेत त्या तीर्थाचा हा महिमा आहे. आणि याचं हे पवित्र असलेलं जगामध्ये एकमेव अद्वितीय असलेलं हे तीर्थ अशा या भिवरा नदीच्या तीरावर जो आहे, जो या भिवरीच्या तीरी, जो या भिवरीच्या तीरी काय करतो? झोपलाय का तिथं? तिथं झोपलाय का देव? ज्या देवाचं तुम्ही चिंतन करणार आहात, ज्या देवाचे तुम्ही गुण गाणार आहात, तो भिवरा नदीच्या तीरावर आहे. आणि तो तिथं काय करतो? कट धरून या करी. तिथं तो काय कसा आहे? कट म्हणजे कंबर, करी म्हणजे हातानी, धरून या करी कट धरून या. तो हाताने कंबर धरून तिथं उभा आहे. उभा हा कसा उभा आहे? एक पाय वर केला एक पाय खाली आहे का? नाही तसं नाही, तसं नाही. मग पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहे. पाऊले समची साजिरी. तो भीमा नदीच्या तीरावर आहे. कुठे आहे तो? भीमा नदीच्या तीरावर. असं हो कट धरून. तसा का उभा राहिला तिथं? तो वृंदावनामध्ये ज्यावेळेला उभा राहायचा त्यावेळेला त्याचं उभा राहणं वेगळं आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमा तळी विणू वाजवितो आहे. तिथं असा एक पाय असा एका पाय उभा राहायचा, एक पाय असा वाकडा करून असा समोर घेऊन असं हातामध्ये मुरली घेऊन तिथं उभा राहायचा. ते देहुडा चरणी वाजवितो. ती देहुडा वेगळा. पंढरपूरला जो उभा आहे तो तसा नाही. मग इथं समान पावलामध्ये उभा आहे आणि हात कुठे ठेवलेले आहेत? कमरेवर ठेवलेले आहेत. कमरेवर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी किंवा तुळशीहार गळा कासे पितांब नाही काय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. कर कुठं आहेत? कटावर आहेत. कटावर कट म्हणजे कंबर, कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि समान पावलामध्ये उभा आहे. उभा आहे कधी उभा राहिला तिथं? अरे बाबा कशाला विचारता तुम्ही? हा ते काय आज नाही उभा राहिला.
मग युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाली. 28 युग. 28 युगापासून तो विटेवर उभा आहे. विटेवर समान पावलामध्ये तिथं उभा आहे. कमरेवर हात ठेवून उभा आहे. अतिशय सुंदर ते रूप आहे देवाचं. आणि 28 युगापासून तो उभा आहे. 28 युगापासून. हो, 28 युगापासून उभा आहे. कसं काय 28 युगापासून उभा आहे? तुम्ही मोजा. आता कोणतं आहे युग? कलियुग आहे. या कलियुगाच्या अगोदर द्वापार युग. द्वापार युगाच्या अगोदर त्रेतायुग. त्रेतायुगाच्या अगोदर कृतयुग. त्या कृतयुगाच्या अगोदर कलियुग. त्या कलियुगाच्या अगोदर असं करत 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 28व्या युगाच्या 28वं जे युग आहे ना ते कलियुग आहे. तुम्ही असं मोजीत जा माग. 28व्या नंबरला जे येतं ते काय येतं? कलियुग. आणि त्या कलियुगामध्ये एक देवाचा पुंडलिक नावाचा भक्त होऊन गेला. काय? पुंडलिक नावाचा एक भक्त होऊन गेला. तो मातृपितृ सेवक होता. मातृपितृ भक्त होता. आणि त्या मात्या पित्याची केलेली सेवा, त्या सेवेनं त्या भक्तीनं प्रसन्न होऊन पुंडलिकाला भेट देण्याकरता म्हणून वैकुंठाहून तो तिथं आला. द्वारकेची केणी आले याची थाया असंही सांगतात. किंवा गोकुळवणी झाला येता असं गोकुळाहून आला असंही सांगतात. वैकुंठाहून आला म्हणा, गोकुळाहून आला म्हणा, कुठून द्वारकेहून आला, कुठून यायचा, कुठून काही येईना, पण आला तिथं. आला तिथं. कारण कल्पभेदाने सगळ्या या कथा असू शकतात. कधी वैकुंठाहून आला, कल्पभेदाने असू शकतात या कथा. कोणत्या कल्पात वैकुंठाहून आला असेल, कोणत्या कल्पामध्ये आपलं द्वारकेहून आला असेल, कोणत्या कल्पामध्ये गोकुळाहून आला असेल. पण तिथं आला आणि उभा राहिला. उभा राहिला म्हणण्यापेक्षा त्याला उभा केलं. राहिला काय त्याचा? असं तुम्ही उभा राहता काय? कुणाला का उभा राहावं वाटतं काय? कुणाला लगेच बसावं वाटतं? उभा राहायला कोण तयार आहे? फक्त निवडणुकीला उभा राहायला हे करतात. बाकी काय कुठं उभा राहायला काय कोणाची अपेक्षा नसते. पण तिथं मात्र उभा राहायला म्हणजे उभा त्याला उभं केलं. अरे प्रेमी मातलाशी उभे केले विठ्ठलाशी ऐसा कैसा रे तो दिट मागे भिरकाविली विट. त्याला उभं केलेलं आहे. उभा राहिला नाही तो. पुंडलिकाने उभं केलं. हा, पुंडलिकाने उभं केलं. का उभं केलं? सांगितलं ना तुम्हाला. ज्या वेळेला तो पुंडलिक देवाचं दर्शन व्हावं म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये निवास करते. पूर्वीची कथा नाही सगळे सांगत. आता आईबापाला दुरी लावून ती का सांगतात असं. नेलं, कुक्कुटस्वामीचं दर्शन झालं. तिथं कुक्कुटस्वामींचं दर्शन झाल्याच्या नंतर तिथं यमुना, सरस्वती, गंगा तिचं दर्शन झालं. ते सगळा कथाभाग माहिती आहे. एवढे लांबून नाही सांगत. पण परमात्मा ज्या वेळेला पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी, त्याला कृतार्थ करण्यासाठी, त्याला प्रसन्न होऊन ज्या वेळेला पुंडलिकाजवळ आले पंढरीला, त्यावेळेला पुंडलिकाची मातापित्याची सेवा सुरू होती. पुंडलिक मातापित्याची सेवा करत होता. अतिशय दिव्य अशा प्रकारचा प्रकाश पुंडलिकाला दिसलेला आहे. पाहिलं की ज्या परमात्म्याच्या दर्शनाकरता आपण एवढी सगळी साधना करतो, तो परमात्मा भेट देण्याकरता आलेला आहे. पुंडलिक उठले नाही. देवाला थांबवलं. थांबा म्हणे देवा, माझ्या मात्यापित्याची निद्राभंग होऊ देऊ नका. माझ्या मात्यापित्याची निद्रा झाल्याच्या नंतर, संपल्याच्या नंतर ज्यावेळेला उठतील त्यावेळेला मी तुमचं दर्शन घेईल. तोपर्यंत काय करा, तुम्ही उभे राहा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. तर काय उपचार करावा? काहीतरी आसन द्यावं, पूजा करावी, काय करावं लागतं ना. काय आता बसलेलं आहे सेवेला, काय करता येतं? काय करता येतं? म्हणजे जवळ एक वीट होती पडलेली. ती वीट पाठीमागं फेकली अशी, त्याच्यावर उभे राहा. ती वीट म्हणजे सामान्य नव्हती.
इंद्राला शाप होता आणि त्या शापामुळे इंद्र वीट झालेला होता. विटाच्या रूपामध्ये तो इंद्र आहे आणि इंद्राच्या मस्तकावर पाय देऊन भगवान तिथं पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान आहेत. अशी ती वीट तिथं परमात्मा उभे राहिले. माता पित्याची निद्रा झाली, संपली. आणि मग पुंडलिकाने ज्या वेळेला पांडुरंगाला पाहिलं, दर्शन घेतलं, आहा काय ते सुंदर. जसं तुकोबारायांनी वर्णन केलं, ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर नवे ते तिची शोभा. सुंदर सुंदर ते रूप पुंडलिकाने पाहिलं. गदगद गदगद वाणी झाली, डोळ्यातून अश्रू आले. योगी लोकांना सुद्धा ज्या परमात्म्याचं दर्शन होत नाही त्या परमात्म्याचं दर्शन झालं. खूप सुंदर ते रूप. भगवंतांनी सांगितलं, अरे पुंडलिका, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग, वर माग, काहीतरी वर माग. मी सांगितलं, देवा तुमचं दर्शन झालं, कशाची अपेक्षा नाही राहिली. अरे पण माझं मग येणं, तुला दर्शन देणं सगळं हे निष्फळ होऊन जाईल, काहीतरी माग ना, तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी माग. मग तेव्हा तुम्ही देणारच आहात ना, देणारच आहात ना, मग मला असा वर द्या. काय वर द्या? तुम्ही या रूपामध्ये खूपच सुंदर दिसता, खूपच सुंदर दिसता. कसे दिसत होते? कसे होते परमात्मा? कारण पुंडलिकाची आईवडिलाची सेवा चालू होती. आता पुंडलिक कधी उठतो आणि कधी मला माझ्याकडे येतो, कधी भेटतो, कधी त्याच्याशी बोलू, अशी वाट पाहत उभे होते. मनुष्य वाट पाहायला लागला की आपोआप त्याचे हात कुठे जातात? कमरेवर जातात. बघा तुम्ही एखाद्या वेळेला बस स्टँडवर जा किंवा एखाद्या कुठेतरी रस्त्याला असे उभे आणि एखाद्या एसटीची गाडीची कुणाची तरी वाट पहा. म्हणून असं वाट पाहून 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 म्हणून असं थकतो आणि मग असं कमरेवर हात ठेवतो. कधी येतो काय नो, कधी येते काय नो गाडी. वाट पाहत असल्यामुळे आपोआप देवाचे हात कुठे गेले? कमरेवर गेले. ते वाट पाहणार ते देवाने, देवाचं जेवायला पुंडलिकाने पाहिलं, ते देवाला, पुंडलिकाला खूपच आवडलं. देवा तुम्ही याच रूपामध्ये आणि इथंच आणि असंच उभे राहा. किती वेळ? जोपर्यंत मी तुम्हाला बस तिथून उठ, बाजूला हो असं म्हणत नाही. तू आता दृष्टी पुढे ऐसाच तू राही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. जोपर्यंत मी तुला पाहतो तोपर्यंत असंच उभं राहायचं. काय करायचं पुंडलिका? मी असं उभं राहून, जे तुमच्याकडे कोणीही लोक दर्शनाला येतील ते तुम्ही विचार नाही करायचा की पापी येतं आणि यांनी मुक्तीची साधना केली का, आमकं केलं का, भजन केलं का, असं काय नाही. जे दर्शनाला येतील त्यांना तुम्ही काय करायचं? मुक्त करायचं. मूळ पापी देश देश उतरी काशे लावणिया. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करीती, तया दर्शन मात्रे तया होय मुक्ती. केवळ दर्शनाने त्यांना मुक्ती झाली पाहिजे, मुक्ती प्राप्त झाली पाहिजे, तुम्ही मुक्ती दिली पाहिजे, हे काम तुम्ही तिथं करायचं. असं पुंडलिकाने पांडुरंगाला सांगितलं आणि तिथं पंढरी क्षेत्राला पुंडलिकानं उभं केलं. पुंडलिकाच्या भिडेमुळं अजून 28 युगापासून पांडुरंग परमात्मा पंढरी या क्षेत्रामध्ये भिवरा नदीच्या तीरावर तसेच उभेत, कमरेवर हात ठेवून, कटी कर ठेवून या. जो या भिवरीच्या तिरी कट धरून या करी, कट धरून या करी, पावले समची साजरी. आणि समान पावलामध्ये असे परमात्मा त्या ठिकाणी काय आहेत? उभे आहेत. समान पावलामध्ये उभे आहेत. किती वाजले? वेळ झाली का? नाही. समान कट धरून या करी. कट म्हणजे कंबर, कंबर देवाने धरलेली आहे. का धरलेली आहे भगवंतानी कंबर? त्याचा विचार साधू संतांनी केलेला आहे. आचार्य सांगतात, प्रमाणम भवाब्दे विदम मामकानाम नितंब कराभ्याम धृतयेन तस्मात् विधातु सत्ये धृतुना विकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम.
प्रमाणम भवाब्धे विदम मामकानाम भवाब्धे इदम प्रमाणम. माझे जे भक्त आहेत, माझे जे दास आहेत, माझे जे सेवक आहेत, माझ्या भक्ता करता ही भवाब्धी म्हणजे भवसागर, भवनदी ही फक्त कमरे इतकी आहे. किती आहे? फक्त कमरे इतकी आहे. भवनदीतून तरुण जाण्याकरता माझ्या भक्तांना काही कठीण नाही. जे मला शरण आलेले आहेत त्यांच्याकरता ही भवनदीतून भवसागरातून तरुण जाणं कठीण नाहीये. त्यांच्याकरता फक्त कमरे इतकं पाणी आहे. समजा आपल्याला एखादी नदी तरुण जायचंय किंवा समुद्रातून पलीकडे जायचंय, शक्य आहे का? नाही. का? कारण समुद्रामध्ये, नदीमध्ये अपार पाणी असतं, अगाध पाणी असतं. आणि पोहता येत नसल्यावर कसं काय तरुण जायचं? पोहता जरी येत असलं तरी समुद्रातून तरुण जाणं म्हणजे फार कठीण आहे. समुद्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या लाटा असतात, समुद्रामध्ये खूप मोठे मोठे जंतू असतात, त्यांचा आहार होऊ आपण. कसं काय शक्य समुद्र तरुण जाणं? असंभव आहे, असंभव आहे. आणि मग हा समुद्र तरुण जाणं, ही भवनदी तरुण जाणं किती कठीण आहे हे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेले 7व्या अध्यायामध्ये. मम माया दुरत्यया, मम माया, ही माया नदी, भवनदी, भवसागर, भवसमुद्र हे सगळे एकार्थी शब्द आहेत. तरुण जाणं फारच कठीण आहे, फारच कठीण आहे. मग कोण तरतो याच्यातून? मामेव ये प्रपद्यन्ते मायामितां तरन्ति ते. जो मला शरण आलेले आहेत तेच या भवनदीतून काय होतात? तरतात. भवनदीतून तेच तरतात. का? कारण त्यांना तारण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, मी त्यांना तारतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. त्यांना तारणारा, त्यांचा उद्धार करणारा मी आहे. आणि हे सुचवण्याकरता म्हणून माझ्या भक्ताकरता हा भवसागर तरुण जाणं फार कठीण नाही. फक्त कमरेइतकं पाणी आहे. त्या कमरेइतक्या पाण्यातून जाणं काही कठीण नाही. हे सुचवण्याकरता भगवंतांनी कुठे हात ठेवलेले आहेत? कमरेवर हात ठेवलेले आहेत. करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण, जघन प्रमाण दावितो. ज्ञानोबा राहिले येतात, जघन प्रमाण दावितो. भक्ता करता ही भवनदी, हा भवसागर तरुण जाणं कठीण नाही. हे अतिशय सोपं आहे. हे सुचवण्याकरता देवानी कमरेवर हात ठेवलेले आहे. किंवा वाट पाहत होता, थकला होता म्हणून कमरेवर हात ठेवलेले आहेत, असं वेगवेगळं चिंतन करता येतं. पण हात कुठं ठेवलेले आहेत? कटिकर ठेवून या. जुया भिवरीच्या तिरी कट धरून या करी. पाऊले समची साजेरी. आणि पाऊलं मात्र कसे आहेत? विटेवर सम आहेत, समान आहेत, सारखे आहेत. पाऊले म्हणजे स्वरूप. आपल्याला निर्गुण रूपाकडे अर्थ लावता येईल आणि सगुण रूपाकडे अर्थ लावता येईल. सगुण रूपाकडे भगवंताच्या देवाचा अर्थ लावला तर सगुण म्हणजे वीट आहे आणि विटेवर असे सरळ 2 पाय ठेवून उभा आहे आणि ते पावलं अतिशय सुंदर आहेत असा अर्थ लावला. सरळ सरळ आहे त्याचा. खूपच सुंदर आहेत, फारच सुकुमार आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. खूपच सुंदर आहेत. साजिरे म्हणजे सुंदर. खूपच सुंदर आहेत, खूपच सुकुमार आहेत. किती सुकुमार आहेत हे पाहण्याकरता म्हणून कानोपात्र आली होती. तिला सौंदर्याचा खूप अभिमान होता आणि किती पाहिलं ते सौंदर्य देवाचं, किती सुकुमार. नुसतं हात लावला पायाला तर बोट मध्ये गेले म्हणतात. इतका सुकुमार, एवढे ते सुंदर पावलं. अशा त्या सुकुमार सुंदर साजिऱ्या पावलामध्ये तो तिथं काय आहे? उभा अशा प्रकारचा आहे. पाऊले समची
साजेवी. हा झाला सगुण स्वरूपाकडे जर अर्थ लावला तर. जर निर्गुणाकडे लावला तर सम शब्दाचा अर्थ सारखा. पाऊले म्हणजे स्वरूप, कारण उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन मन्यते कथ्यते. मोठ्या व्यक्तीविषयी बोलत असताना, त्यांच्याविषयी बोलत असताना चरण शब्दाचा प्रयोग केला जातो. अहो महाराज, आपले चरण आमच्या घराला लागू द्या ना. काय म्हणतात? आपले चरण घराला लागू द्या ना. ती म्हणे मला काय वेळ नाही हो, मला खूप मला कामं आहेत. तुम्हाला फक्त चरणच लागतात, मग माझे चरण घेऊन जा असं म्हणतो का तो? नाही. चरण शब्दाचा अर्थ काय? म्हणजे त्याला फक्त तुमचे चरण पाय तोडून द्या आणि तुम्ही तिथंच थांबा असा नाही त्याचा अर्थ. चरण म्हणजे तुम्ही आमच्या घरी या. चरण म्हणजे तुम्हीच या. चरण घराला लागू द्या म्हणजे तुम्हीच आमच्या घरी या, तिथं जसा अर्थ आहे. म्हणजे तिथं चरण शब्दाचा अर्थ ते स्वरूप, त्यांचं स्वरूप. तसं देवाचे चरण म्हणजे देवाचे पावलं, देवाचे चरण म्हणजे देवाचं स्वरूप. आणि देवाचं स्वरूप हे सम आहे. सम. निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. ब्रह्म निर्दोष आहे, सम आहे सम, आणि ते ब्रह्मच आहे. विठ्ठल 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 पंढरपूरला जो आहे उभा तो म्हणजे ते ब्रह्मच आहे. त्याला ब्रह्म जे म्हणणार नाही ते ब्रह्म नाही म्हणणाराचं तोंड पाहू नका म्हणता तो उभा आहे. त्याचं काही बोलणं ऐकू नका. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे, त्याचे बोल नाही का रे. ते ब्रह्म आहे, ब्रह्म उघड ब्रह्म आहे. ते नेणो ब्रह्म मार्ग चुकले ते उघडे पंढरपुरा आहे. ब्रह्म आहे ते ब्रह्म, आणि ब्रह्म हे सम आहे. सम ब्रह्म सर्वगत सदा सम. परमात्म्याचं सम हे स्वरूप आहे. निर्दोषम समम ब्रह्म समूहम सर्वभूतेषु किंवा समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. असे अनेक प्रमाण आहेत की ज्याच्यातून परमात्म्याचं वर्णन करत असता कसं कसं वर्णन केलेलं आहे? सम वर्णन केलेलं आहे. सम. परमात्म्याचं सम स्वरूप. सगळ्या ठिकाणी परमात्मा सारखा भरलेला आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो सारखा आहे. असं काही नाही की हा गोरा आहे हा काळा म्हणून त्याच्यात जास्त आणि याच्यात कमी आहे. सगळ्या ठिकाणी तो कसा आहे? सारखा आहे. असा हा सारखा समस्वरूपामध्ये असलेला परमात्मा तिथं अतिशय सुंदर रूपामध्ये आहे. किंवा समान पावलं ठेवून विटेवर उभा आहे. पाऊली समची साजेवी. आणि तो गोबावे म्हणतात की विटेवर असलेली अतिशय सुंदर असलेली साजेरी जी पावलं आहेत, जे देवाचे चरण आहेत, ते चरण मी माझ्या अंतःकरणामध्ये काय करीन? धरून राहीन. कारण याचे माझ्यावर खूप उपकार आहेत. यानेच मला जीवदान दिलेलं आहे. आणि म्हणून देवाची ती सुकुमार असलेली, सुंदर असलेली, सम असलेले चरण मी माझ्या अंतःकरणामध्ये काय करीन? धारण करीन. त्या अंतःकरणामध्ये साठवीन. अंतरी धरून राहीन. कोंडू कोंडू धरीन जीवे देह भावी. अंतःकरणामध्ये धरून काय करणार? अंतःकरणामध्ये त्याला साठवणार, अंतःकरणामध्ये धरून ठेवणार आणि त्याची काय करणार? पूजा करणार. पूजा. अंतःकरणामध्ये त्याला धरता येतं. हो, धरता येतं. अनेकांनी धरला. अनेक भक्तांनी त्याला काय केलं? धरलं. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. त्याला धरता येतं. अनेकांनी धरला. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, असं त्याला धरता येतं. म्हणून तो कोबावे म्हणतात की मी त्याला माझ्या अंतःकरणामध्ये काय करीन? धरून. माझ्या जीवामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये मी त्याला धरून राहीन. असा तो परमात्मा की जो कोणता? भीमा नदीच्या तीरावर आहे. जो या भिवरीच्या तिरी कट धरुनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहेन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.